मित्रांनो नमस्कार. कविप्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. काही गोष्टी ऐकल्या परदेशात घडलेल्या आहेत, पण इथं सुद्धा राजरोस घडत असतील. लक्ष द्यायला वेळ कोण आलाय ना. स्वतःची सुबत्ता आणि स्वतःचं सुख समाधान मग मी हे करू शकतो ना, मग मला दुनियेशी काही देणं घेणं नाही. ही जी प्रवृत्ती आहे ना, हीच हीच प्रवृत्ती माणसाला झोपेचं सोंग घ्यायला उद्युक्त करते आणि परिणामी सर्वनाशाकडे वाटचाल सुरू होते. तुम्ही म्हणाल आता नक्की हा विषय कोणता आहे, परदेशात काय घडलंय, मग इथं पण राजरोस घडत असावं असं प्रवी का सांगतोय. ब्रिटनमध्ये एक घटना घडली आहे. जाताच ना तुम्ही सुद्धा, ज्यांच्याकडे सुबत्ता आहे, पैसा खुळखुळतोय, ती लोक सुट्ट्या मिळतील तेव्हा भारतात थांबत नाहीत. कारण ज्या भारताचं ते खातात त्याच्याविषयी मनातनं द्वेष असतो. हा भारत कधी सुधारणार नाही, इथं असंच घडणार, भारत देश आम्हालाही पुढे जाऊ देत नाही, वगैरे वगैरे या संकल्पना तुमच्या डोक्यात असतात. मग तो कोणताही भारतीय असो. हे मी स्वतः ऐकलंय, कित्येक सुशिक्षित मित्रांकडून ऐकलंय, स्नेहीजनांकडनं ऐकलंय. त्यांना भूषण असतं, नाही म्हणे आम्ही 2 वर्षातनं एकदा 3-5 महिने तरी USA जातोच. आम्ही मस्त 2-3 वर्षातनं एकदा ग्रेट ब्रिटन बघायला जातो, फिरायला जातो, युरोप पाहतो. सगळा जायला आणि तुमच्याकडच्या सुबत्ता असण्याला माझा विरोध नक्कीच नाही आहे. हर किसी की नसीब की वे बात होती है. परंतु ब्रिटनमध्ये जे घडलंय, अब्दुल आणि अमजद नावाचे 2 पार्टनर्स एक रेस्टॉरंट चालवत आहेत गेली अनेक वर्ष. तिथल्या सरकारने त्यांना त्या यथोचित परवानग्या दिल्या आणि ते तिथं सेटल झाल्यात, जमा झाले. रेस्टॉरंट अहो न बोलवता रोज गिऱ्हाईक आहे, टुरिझम प्रचंड आहे. त्यातून त्यांच्या धर्मीयांच्या पलीकडचे कुठल्याही धर्माचे लोक हे काफिर आहेत. और काफिरों को खत्म कर दो, ये तो एक छुपा एजेंडा बिल्कुल शुरू है. हर किस्म का जिहाद यहां चालू आहे ना सुरू. का या जिहाद शब्दाविषयी पण तुम्हाला आपल्याच देशात राहून आपल्याच देशाविषयी जसा द्वेष आहे तसा या शब्दावर पण तुमचा विश्वास नसावा. ब्रिटनमध्ये घडलंय काय तर, या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये त्या रेस्टॉरंटला भेट देणाऱ्या गिऱ्हाईकांना, जे कदाचित भुकेले असतात, टुरिस्ट म्हणून आलेले असतात, आणि त्यातल्या त्यात जर मग हिंदू दिसतील तर नक्की त्यांच्या खाण्यातून तुम्हाला अंगावर काटे येतील किंवा तुम्ही मला कदाचित शिवीगाळ पण कराल. पण जे घडलंय ते सांगतोय मी तुम्हाला, की अन्नामधून माणसाची विष्ठा कालवून ते त्यांना सर्व केलं जात होतं अनेक महिने. नीचपणाचा कळस ज्याला म्हणतात, जिहादच्या नावाखाली काफिरांची संख्या कमी करण्यासाठी, काफिरांना टॉर्चर करण्यासाठी कोणते कोणते मार्ग अवलंबले जात आहेत. आणि तुम्ही अरे जिथे राहता, जिथे खाता, ज्या देशाचा तुम्ही पैसा कमावता त्याचा द्वेष करताय, त्या धर्माचा द्वेष करताय, आणि जिहाद या शब्दावर विश्वास ठेवत नाही तुम्ही.
सावध राहण्याचा आटापिटा करतायत आमच्यासारखी काही लोक, पण तुम्ही सावध सुद्धा राहू शकत नाही. ही शोकांतिका वाटते. जे लोक स्वतःच्या विषयी इतके गाफील आहेत, त्यांच्याकडनं या देशरक्षणाची काय आशा करावी आणि काय अपेक्षा धरावी असंच नाही का मनात येणार आमच्या? साहजिक आहे ना. सांगायचा मुद्दा हा आहे की या अब्दुल आणि अमजदनी ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला. आता पहा, मानवाची विष्ठा जर कालवून तुम्हाला एखाद्या नॉनव्हेजच्या डिशमध्ये सर्व केली जात असेल तर त्याच्यातनं फूड पॉयझनिंग होणार नाही? जे व्हायचं तेच झालं. जवळपास 50-75 केसेस डॉक्टरांकडे आल्या. फूड पॉयझनिंग. विचारपूस करता सर्वांमध्ये एक समान धागा जरूर मिळाला, आणि तो म्हणजे याच अब्दुल आणि अमजदचं रेस्टॉरंट, ज्या ठिकाणी या लोकांनी व्हिजिट दिली होती आणि ज्या ठिकाणचं जेवण ते जेवले होते. आज सन्माननीय गडकरींच्या कृपेने, सरकारच्या कृपेने, त्यांच्यासाठी राबणाऱ्या सर्व मंत्रीगणांच्या कृपेने, इंजिनियर्सच्या कृपेने हायवेचं जाळं पसरलंय. मोठमोठी शहरं, जो प्रवासाला कालावधी लागायचा 20 ते 28 तास, ही शहरं 12 ते 14 तासाच्या अंतरात कापली चालली आहेत. इतके सुंदर हायवेज बनले. नॅचरली या हायवेच्या कडेला मोठमोठे रेस्टॉरंट्स झाली आहेत. कोणी विचार करत नाही आहे. सुसाट कारमध्ये बसायचं आहे, मस्त पैसा खुळखुळतोय खिशामध्ये, आणि मस्तपैकी झकपक दिसेल त्या रेस्टॉरंटपाशी कार थांबवायची. अरे ते कोणाचं आहे, तिथे काय सर्व केलं जातं, तिथले शेफ कोण आहेत, कशा पद्धतीने तिथे काही हायजेनिक पाळलं जातं की नाही, तुम्हाला सर्व केलं जाणारं अन्न हायजेनिक आहे का, ते बनवताना ज्या काही नॉर्म्स पाळायच्यात फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटने दिलेल्या, या सगळ्या त्या किचनमध्ये पाळल्या जातात का? वेळ नाही आहे कोणाला. 28 तासात 2 शहरं जोडणारा हा रस्ता आज आपण 14 तासात जातोय. सुसाट निघतायत आणि विचारसुद्धा डोक्यात. सुसाट. कुठल्याही धाब्यावर जायचं, गाडी थांबवायची, पार्क करायची, फक्त झकपक काही तिथे लिहिलेलं असतं, सुलभ शौचालयाची सुंदर व्यवस्था, बिल्डिंग छान असते, लाईटिंग असतं, बाकी काही बघायला कोणाला वेळ नाही आहे. मग भले ब्रिटनमध्ये जे घडलंय ते सुद्धा आपल्या खाण्यातनं आपल्या पोटात गेलं तरीही कोणाला भान नाही आहे. अरे कुठपर्यंत चालणार हे? तुम्हाला फ्राईड राईस, तुम्हाला एखादी भाजी त्या बाऊलमध्ये भरण्याच्या आधी त्या बाऊलमध्ये थुंकून सर्व केली जाते. थूक जिहाद. तंदूर रोटी, तंदूरच्या सेक्शनला तुम्ही जाऊन बघू शकता. खूप कमी हॉटेलमध्ये समोरासमोर बनवून सर्व केलं जातं. फार तुरळक हॉटेल आहेत अशी, फार तुरळक धाबे आहेत असे. बाकी सगळीकडे तर तुमच्या दृष्टीच्या पलीकडे किचन असतं. काय घडतं काय नाही कोणालाही काही कशाचा पत्ता नसतो. मस्त मस्तीमध्ये लोक आलेले असतात आणि मस्तीमध्ये काहीतरी खाऊन निघून जातात. आणि याच गोष्टीचं फावतं लोकांना. बरोबर फायदा उठवला जातो आणि तुमच्या अन्नामध्ये नको त्या गोष्टी मिक्स केल्या जातात. आणि यालाच म्हणतात अन्न जिहाद, रेस्टोरेंट जिहाद. परोसो काफिरों को थूक करके दे दो. काय कन्सेप्ट आहेत. थुंकून दिल्यावर ते खाल्लेला माणूस पुन्हा त्याच हॉटेलकडे त्याचे पाय वळतात आणि अल्टिमेटली त्यांचं गिऱ्हाईक टिकून राहतं, असंही बेधडकपणे सांगितलं जातं. ऑन कॅमेरा नाही तरी गुप्तरित्या या अशा बातम्या समजतात. ब्रिटनमधल्या त्या 2 नराधमांना अटक केली, रेस्टॉरंट सील केलं, वगैरे वगैरे. त्या सरकारने जी काही ॲक्शन घ्यायची ती ताबडतोब घेतली. आपल्या देशात कधी होणार हे सत्वर ॲक्शन? कधी होणार? फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट एकच स्लोगन है, हम क्या कर सकते हैं, हमारे पास उतनी स्ट्रेंथ नहीं है, सरकार ने भरती बंद कर दी है. टिपिकल उत्तर मिळतात. आणि जी आहे ती टीम, सांगावं लागेल, ही अंधाधुंदी काम असू शकते.
इन टोकन ऑफ ऑल दिस थिंग्स काहीतरी घडत असेल ना. सुज्ञास जास्त सांगणे न लगे. मित्रांनो, या व्हिडिओचा हेतू एकच आहे की नॅशनल हायवेचं जाळं खूप पसरलं आहे आणि शहरीकरण खूप वाढलं आहे. झपाट्याने शहराकडे येणारी माणसं, ज्यांना थोडीफार सुबत्ता मिळाली आहे, आज पुण्यासारख्या शहरात ज्या ज्या ठिकाणी म्हणून शहर वाढतं आहे त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आहेत, पैसा खुळखुळतोय, 4 चाकी अंगणामध्ये दिसतीये, 1 नाही 2 नाही 3-4 4-4 चाकी आहेत आणि मग पैसा मुबलक आहे. बोकाळली आहेत माणसं मस्तपैकी, संध्याकाळचं घरात जेवण नाही, वाटेल त्या रेस्टॉरंटला जात आहेत आणि मग शिकार बनत आहेत. अशा गोष्टींची शिकार नका हो. आणि जिथं जिथं असं होतं आहे ना, तिथं सगळं भांडं बाहेर फाडायला तुम्ही मागं पुढं बघू नका, घाबरू नका. त्या ठिकाणी जर अशा प्रकारचा जिहाद चालू असेल तर ठराविक यंत्रणांपर्यंत ही माहिती पोचवा. तुमच्याने शक्य असेल तिथं तिथं तुम्ही व्हिडिओग्राफी करा, अशा गोष्टींचे व्हिडिओ काढा आणि ते व्हायरल करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अशा गोष्टी करणाऱ्यांना एक जरब बसली पाहिजे. या देशातल्या कायद्या कानूनचं तुम्हाला काहीतरी भान हवं, हा संदेश पोहोचवता आला पाहिजे. मित्रांनो, आज हे ब्रिटनमध्ये घडतंय, आज ऑस्ट्रेलियामध्ये काही भाग असे आहेत, हेही मी ऐकलंय, त्या भागामध्ये इतर धर्मियांना जाण्यास मज्जाव आहे आणि सर्व हलाल प्रकारचं खाणं त्या विभागामध्ये मिळतं. आणि एखादा ऑस्ट्रेलियन जर दादागिरी करून तिथं जाऊ लागला तर त्याला प्रसाद मिळतो. प्रसाद त्यांच्या नावे काफिरांचा जो प्रसाद असतो तो प्रसाद नक्की दिला असतो, दिला जातोय, हे घडतंय. काही देशांनी म्हणूनच बॅन करत चाललेले आहेत, काही देश हाकलून द्यायला लागलेत अशा लोकांना. मग तुमचा मूळचा माणूस इथला कोण आहे, बाहेरचा आलेला बांगलादेशी कोण आहे, बाहेरचा आलेला रोहिंग्या कोण आहे, थोडेसे चौकस नजरेने तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि नक्की कोण करतंय हे सगळं. मग त्यामध्ये हायवेला पंक्चर जिहाद पण आहे, रेस्टॉरंट जिहाद पण आहे, अनेक प्रकारचे जिहाद चालू आहेत. लव जिहाद हा सगळ्यात प्रसिद्ध झालेला जिहाद आहे आणि थांबत नाही आहे तो. पोरीबाळी ॲट्रॅक्ट होत आहेत, त्यांना हिप्नोटाईज केलं जातं, त्यांना उचलून नेलं जातं, त्यांना मजबूर केलं जातं 5 वेळची नमाज पढायला आणि गोमांस खायला. कधी थांबणार आहे? फक्त वरवरचा भाईचारा म्हणायचं आणि जर आतून अशा जर सगळ्या गोष्टी चालू असतील तर या भाईचाऱ्याला काय अर्थ आहे, हा प्रश्न निर्माण होतो की नाही? नक्कीच होतो. मित्रांनो, जे ब्रिटनमध्ये घडते ते अनेक देशात घडतंय. एजेंडा त्यांचा अगदी दिल खोल के अजेंडा सुरू आहे. जनगणमन राष्ट्रगीत नकोय त्यांना. मदरस्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये जनगणमन म्हणणार नाही असं एका मौलानाने ठणकावून सांगितलं. मदरसे अगर मस्जिद में हम लोग चलाते हैं तो वहां राष्ट्रगान बिल्कुल नहीं होगा. हे यांचं राष्ट्रप्रेम. जागे व्हा. झोपण्याचं सोंग नक्कीच घेऊ नका. आणि खरंच झोपी गेला असेल कोणी तर त्याला दगड मारून उठवायला सुद्धा घाबरू नका. वेळ खूप कमी आहे, खूप कमी वेळ राहिला आहे. आणि जे सरकार वारंवार खुर्च्यावरती बसून सुद्धा जर 10-11 वर्षात काही करू शकत नसेल तर त्या सरकारला सुद्धा जाब विचारू शकतो आपण एकत्रित होऊन. जागे व्हा, एकत्र व्हा. वेळ निघून गेल्यानंतर काहीही शिल्लक उरत नाही. गाड्याच्या गाड्या भरून तुमच्या आमच्या माणसांच्या कत्तली होऊ शकतील याचा सुद्धा सिग्नल मिळालेला आहे. जे शेजारच्या कष्टात, जे शेजारच्या देशांमध्ये चालू आहे ते तुमच्याकडे सुद्धा घडू शकतं. जे तुमच्या शेजारच्या राज्यात घडतंय ते तुमच्या पण राज्यात घडू शकतं. जे शेजारच्या गावात घडलंय ते तुमच्या सुद्धा गावात घडू शकतं. तुमच्या घरापर्यंत ही आग येईपर्यंत तुम्ही शांत राहणार का? हा प्रश्न आज प्रत्येकाने एकमेकांना विचारा आणि चला उठूयात. उषःकाल होता होता काळी रात्र आली असं म्हणण्याची वेळ कोणावरही येऊ देऊ नका. अजूनही वेळ गेली नाही. हाच सकारात्मक विचार आणि प्रत्येकाने एकमेकांना सावध करा. कोणत्याही थूक जिहाद, रेस्टॉरंट जिहाद, लव जिहाद, कुठल्याही प्रकारच्या जिहादला, पंक्चर जिहाद यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं आहे. इतकीच प्रार्थना करा.
आणि राष्ट्रगीत गायला कधीही लाजू नका. जे लोक वंदे भारत या एक्सप्रेसवर दगडं मारतात, जे लोक वंदे मातरम म्हणायला लाजतात, जे लोक भारत माता की जय म्हणायला लाजतात किंवा ठणकावून सांगतात आम्ही म्हणणार नाही, आम्हाला राष्ट्रगीत नकोय, आम्हाला वंदे मातरम नकोय, आम्हाला भारत माता की जय नकोय, ती लोक आपली असू शकतात का? ती लोक आपली असूच शकत नाहीत. हे ठणकावून स्वतःच्या मनाला बजावा. स्वतःच्या मनाला थोडंसं सावध राहायला सांगा आणि एकमेकांना सावध करत जीवन कसं जगायचंय आणि कसं या राष्ट्राला वाचवायचंय हाच विचार मनामध्ये असू द्या. फक्त माझी सोबतता, फक्त माझ्या घरात छान चाललंय ना, हे विचार थोडेसे बाजूला ठेवा. आज व्होटिंगच्या काळात किती लोक परदेशात गेलेत हो. लाखो लोक परदेशात गेलेत व्होटिंगच्या काळात. का? तर इथला उन्हाळा सहन होत नाही. आम्हाला काही देणं घेणं नाही व्होटिंगशी. आमची मुलं तिकडं आहेत, आम्ही आमच्या मुलाबाळांमध्ये चाललोय, आम्ही मस्त टूर करून येणार आहेत 2 महिने. अरे भूषण वाटतं हे सांगायला? लाजा नाही वाटत? लाजा नाही वाटत? व्होटिंगच्या वेळेस आपण बाहेर जातोय आणि नंतर पुन्हा इथं 9 महिने येऊन याच देशाचं अन्न खातोय. लाजिरवाणी गोष्ट आहे, खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. चीड येते मनात. कधी सुधारणार आपण? वेळ निघून गेल्यावर? पहा मित्रांनो, थोडीशी जागृती निर्माण करण्यासाठी मी तर धडपडतोय. आखिर इन रगों में एक फौजी का खून दौड़ रहा है और इसीलिए मैं ऐसे वीडियोस बिंदास्त बनाता हूं. इस देश के लिए मैं दिल में दिलो जान से प्यार रखता हूं. मेरे भारत की शान को ऐसे ही आबाद रखना चाहता हूं. मैं इस तिरंगे की शान को कभी कम नहीं होते हुए मैं देखना नहीं चाहूंगा. ऐसा दिन भी मैं देख नहीं सकता. इसकी शान बस ऐसे ही ऊंची रहनी चाहिए. इसका फहरना रगो रगों में खून को दौड़ाने वाला फहरना है मेरे तिरंगे का. ये ऐसे ही तो रहना चाहिए. और हर किसी को इस तिरंगे की कीमत करनी चाहिए. हर किसी को इस देश की अस्मिता के बारे में थोड़ा सा स्वाभिमान जरूर चाहिए, चाहे वो किसी भी धर्म का क्यों ना हो. किसी भी धर्म का क्यों ना हो. राष्ट्र सर्वतोपरी हा विचार प्रत्येकाच्या मनात पाहिजे. मग मला राष्ट्रगीत चालणार नाही असं म्हणणाऱ्यांना त्याची जागा दाखवता आली पाहिजे. जय हिंद, जय भारत.